नमस्कार मित्रांनो, बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा टाइम फ्रेम घेतला आहे। उद्या कशा प्रकारे ट्रेड सेटअप असला पाहिजे बघणार आहोत। रेजिस्टन्स लेवल, सपोर्ट लेवल लक्षात ठेवा, दोन्ही पण लेवल उद्यासाठी इम्पॉर्टंट लेवल असणार आहेत। लास्ट ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला एक साइडवेज मोमेंटम बघायला मिळालेलं बँक निफ्टी इंडेक्समध्ये। तर मंडेच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कशा प्रकारे असणार आहे ह्या ठिकाणी आणखी एक न्यूज बाहेर आलेली लक्षात ठेवायचं तुम्हाला। हिंडनबर्ग रिपोर्ट रिसर्च फर्मने ह्या ठिकाणी सेबी रिलेटेड काही न्यूज आहे। ह्या ठिकाणी मार्केटमध्ये निगेटिव्ह इम्पॅक्ट पडण्याची शक्यता आहे। मंडेच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कशा प्रकारे प्लॅन असला पाहिजे लक्षात ठेवा। फ्लॅट जर ओपनिंग होत असेल तर स्विंग लो पॉईंट जवळ आहे, म्हणजे लास्ट ट्रेडिंग सेशनचा लो पॉईंट आहे। 50,400 ब्रेकडाऊन होतात, खालच्या साईडला पोझिशन क्रिएट करू शकता। छोटा स्टॉप लॉस टाकून सपोर्ट लेवल टार्गेट ठेवायचं आहे। त्यानंतर खालच्या साईडला कंटिन्यू जात असेल तर तुमचा स्टॉप लॉस ट्रेल करायचा आहे। वरच्या साईडला ट्रेड करताना क्वांटिटी साईज तुमची कमी ठेवायची। रेजिस्टन्स लेवल ब्रेकआउट नंतरच ट्रेड प्लॅन करायचा वरच्या साईडसाठी। तर अशा प्रकारे ओव्हरऑल ट्रेड प्लॅन असला पाहिजे उद्याच्या दिवसासाठी। तुम्हाला दोन्ही पण लेवल समजले असतील अशाच प्रकारे शॉर्ट्स व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला जरूर लाईक करा, चॅनल देखील सबस्क्राईब करा। धन्यवाद।